हॅलो फ्रेंड्स, रोजचेच पण नव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत आणि टेस्टी ही कोबीची भाजी बनणार आहे. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोबीचा गड्डा बारीक कापून घेतलेला आहे. यानंतर 5 ते 6 हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. त्यासोबतच 10 ते 12 लसूण पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत. ठेचल्यामुळे लसणाचा छान फ्लेवर भाजीमध्ये उतरतो. ही हटके कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये 2 ते 3 वगळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालून घेऊया. यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण घालून घेऊया. 1 ते 2 सेकंद परतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच हिरवी मिरची सुद्धा घालून घेणार आहोत. लसूण व हिरवी मिरची हलवत राहायची आहे, जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद घालून घेऊया. हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर बारीक चिरलेला कोबी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे व तो आता आपण यामध्ये घालणार आहोत. या ठिकाणी थोडीशी हरभऱ्याची डाळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये घालणार आहोत. हरभऱ्याची डाळ तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर व्यवस्थित शिजू देणार आहोत. 10 मिनिटांनंतर झाकण काढून आपण एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पुन्हा झाकण ठेवून आपण कोबी व्यवस्थित शिजू देणार आहोत. यावेळी सुद्धा आपण गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. शिजत असताना भाजीतले पाणी आटले आहे, पण डाळ अजून थोडीशी कच्ची आहे, त्यामुळे आपण इथे थोडंसं पाणी ऍड करूयात. इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून पुन्हा इथे झाकण ठेवून आपण ही भाजी शिजू देणार आहोत. अजून थोडा वेळ शिजल्यानंतर आपण डाळ शिजली आहे की ते चेक करूयात. डाळ जर नखाने बोटावर तोडली असता कट झाली तर डाळ शिजली आहे असं समजावे. तुम्हाला जर कोबीची भाजी बनवण्याची ही पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.